विधान केलेलं होतं त्या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गट देखील तुमच्या विधानाशी सहमत असणार आहे का? तुम्ही घेतलेल्या काँग्रेसच्या त्यांना विचारा ना मला कुठला विषय नाही त्याबद्दल तुमचं काय मत? नाही मी काल वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात असं म्हणालो होतो की विदर्भामध्ये समानतेच्या दृष्टीनं वेगळ्या विदर्भाची जी मागणी अनेक वर्षापासूनची होती ती मागणी भविष्यात आम्हाला पुढे नेण्यासाठी आम्ही हायकमांडशी चर्चा करू, एवढाच माझा विषय होता आणि त्या हायकमांडशी आम्ही चर्चा करू. खरं तर आणि मागणी करणार जे आहे ते सत्तेत बसले, आणा भाका घेऊन वगैरे आम्ही ते सगळं तुम्हाला माहित आहे की एफिडेव्हिट झाला, मतदान घेतला आणि मजा मारत आहे, तिजोरी लुटून खात आहे. तर त्यांना विदर्भाचा विसर पडला. उर्वरित विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही उर्वरित महाराष्ट्राच्या दबावापुढे विदर्भाला पुरेसा निधी मिळत नाही आणि बॅकलॉग संपत नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येत आहे. ती मागणी घेऊन आम्ही हायकमांडशी चर्चा करू, हा एवढाच आमचा विषय होता. त्याच्या पलीकडे आमचा विषय नव्हता. असं आहे की आता ह्या काय नव्यानं भूमिका आपण आता समोर आलेल्या नाही. विजयरावांनी काँग्रेसची भूमिका सांगितली, आमची शिवसेनेची भूमिका अखंड महाराष्ट्राला हे जग जाहीर आहे. यांच्या पक्षाची भूमिका पण मला माहिती आहे. जनतेचं मत ते आमचं मत असं त्यांची भूमिका आहे. त्यामुळं त्याच्यावर नव्यानं काय नाही. प्रश्न हा आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला एका पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुम्हाला एसटी मध्ये घालू, त्यांना विचारा. एसटी वाले त्या वर्ण मंत्रालयातून उड्या का खाली टाकतायत तो प्रश्न त्यांना विचारा. मराठा ओबीसी वाद कोणी लावला त्यांना विचारा. वेगळा विदर्भ आम्ही करून देणारच म्हणून ज्यांनी सांगितलं ते सत्तेमध्ये त्यांना विचारा. त्यामुळे हे सगळे प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत. वेगळा विदर्भ जे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काय बोललं आपल्या सर्वांचं पण आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे आणि जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तो तुम्ही लग्न करणार नाही. ते बिचारे अविवाहित आहेत, अजून लग्नच करत नाहीत. ते बोलले होते ना ते मी लग्नच करणार नाही, त्यामुळं बिचारे अविवाहित आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.